देत आहे. मिनू मांजर आणि चिंकू उंदीर. सोपी आणि गमतीदार गोष्ट. एका घरात राहत होते मिनू मांजर आणि चिंकू उंदीर. दोघे नेहमी भांडायचे, पण त्यांची गंमत खूप होती. सकाळ झाली. मिनूने गॅसवर दूध ठेवलं आणि म्हणाली, आज मी शांतपणे दूध पिणार. पण चिंकूला हे आवडलं नाही. तो हळूच आला आणि ओरडला, हे दूध माझं आहे. त्याने दुधाचं भांडं ढकललं. स्प्लॅश. मिनू रागाने ओरडली, चिंकू, तू पुन्हा खोडी काढलीस. ती चिंकूच्या मागे धावली. चिंकू एका लहान भोकातून आत गेला आणि मिनू धावत जाऊन भिंतीवर धडकली. धपकन. थोड्या वेळाने चिंकूने मिनूला फसवायचं ठरवलं. त्याने भाकरीच्या तुकड्यात एक छोटा चुंबक लपवला. मिनू भाकर खायला गेली आणि तिचा चमचा लगेच भिंतीला चिकटला. मिनू गोंधळली. 3. फुलाचा सापळा. मिनू म्हणाली, आता या उंदराला धडा शिकवायचाच. तिने एक मोठा सापळा लावला. पण चिंकू खूप हुशार. त्याने सापळ्यात पनीरऐवजी एक सुंदर फूल ठेवलं. मिनूने सापळा उघडला. तिला फुलाचा गोड सुगंध आला. मिनू म्हणाली, हा तर खूप गोड उंदीर आहे. 4. शेवट. दोघेही खेळून थकून गेले. चिंकू म्हणाला, चल मिनू, आता भांडण बस. आपण दोघं दूध वाटून पिऊया. मिनू हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण बघ, उद्या परत पकडणार. दोघेही हसले, एकमेकांना शुभरात्री म्हणाले आणि शांत